हे काय मगापासून तुम्ही दोघे उभ्या उभ्या काय गप्पा मारताय? गीता, विक्रांतसाठी चहा आणशील प्लीज? वाय नॉट? तुम्ही घेणार चहा? नाही, मला नकोय. आत्या, तू आता काहीही बोलणार नाहीयेस. आता फक्त मी बोलणार. अजून काही राहिलंय? विक्रांत, का केलं तुम्ही असं? हे बघ, आता इथे हे सगळं नकोय. इथे काय नको? इथेच करायचंय. काय काका? गेट टुगेदर. काय ताई, करूया ना? अरे कशाला? कशाला म्हणजे काय? अरे एवढं मोठं घरात लग्न झालंय, सगळं छान व्यवस्थित पार पडलंय. घरच्या सुनांनी आणि अर्थात सगळ्यांनीच एवढी मेहनत घेतली, तर मग श्रमपरिहार नको व्हायला काय? चहा. धमाल करूया आज. अरे धमाल बिमाल मला काही जमणार नाहीये. का ग, काय? नाही म्हणजे यू पीपल कॅन कंटिन्यू. निरंजन इज गोइंग आउट. तो बँगलोरला चाललाय, त्याची फ्लाईट आहे. ओके, तुम्ही एन्जॉय करा. विक्रांत, मला जरा गाडीपर्यंत सोडायला येतोस? चल बाय. बाय. अरे चहा, चहा प्यायलाच नाही, हा हरकत नाही, मी पितो. मला काय चहा कधीही चालतो. मोहन, असू दे ग. कशी वाटते आयडिया? आत्या, काय बोललीस तू तिच्याशी? इतका का घाबरतोयस तिला? मी घाबरत नाहीये. मी तुला सांगितलंय की या सगळ्यासाठी मला जरा वेळ हवा. मी कुठे नाही म्हटलं. तू घे ना, तुला लागेल तेवढा वेळ तू घे. पण तेवढा वेळ मी घ्यावा अशी जबरदस्ती काय तुझी? त्या प्लीज, एक घाव दोन तुकडे करून काहीही साध्य होणार नाहीये, हे किती वेळा सांगायचं? नकोच सांगूस. पण एक लक्षात ठेव, जितका जास्त वेळ घेशील ना तेवढा तो डेंजरस ठरेल तुझ्यासाठी. सॉरी, तुमच्यासाठी. किती दिवस? 8 दिवस, 10 दिवस, 15 दिवस? विक्रांत, ऑलरेडी 3 months have passed. त्यानंतरचा प्रत्येक महिना तू कितीही लपवलंस तरी दिसायला लागला. ते कसं लपवशील? सगळ्यांच्या ते आपोआपच डोळ्यात येणार. आणि हे सांगायला तू काही गायण्याक असण्याची गरज नाही. निघते. घ्या चकल्या घ्या. अहो, वेळ कसा अगदी पटापट निघून जातो ना. माझ्या अगदी डोळ्यासमोर सगळं आहे. कशी नटून थटून गॅदरिंगला जायची ना. अहो, बघा ना, किती गोड दिसते मोनू. मला बघू. बापरे, मला अगदी आठवतंय हो सगळं. रडून रडून नुसता गोंधळ. आजी, माझे केसच नीट बांधले नाहीस. आजी, मला लिपस्टिक लाव. भारी हट्टी आणि मुडी होती हो आपली मोनिका. अजूनही तशीच आहे. लहानपणापासूनच ताईला नटायची किती आवड होती ना. अगं, एवढ्या एवढ्या होतात तुम्ही पोरी. बघता बघता एक जण आपल्या स्वतःच्या घरी गेली सुद्धा नाही का हो? कमाल वाटते मला. शशी आणि अश्विनी
अचानक सोडून गेले. माझ्या पायात तिथं शक्तीच गेली होती. ह्या पोरी मोठ्या होईपर्यंत मी जगतो का असंही वाटून गेलं होतं. हो काय बोलताय हे? मालती, खरंच सांगतो, पण आता सगळं व्यवस्थित झालंय. मोनिकाला चांगलं सासर मिळाले. अश्विनी असती ना तर खूप खुश झाली असती. हा बघ, माझा फेवरेट फोटो. आईच्या कडेवर मी आणि बाजूला ताई. हे मात्र अगदी खरंय हो तुमचं. अश्विनी अगदी भरून पावली असती. काय माणसं मिळाली आहेत आपल्या मोनूला. फार चांगले आहेत सगळेजण. अगं पण हो, पण हिला टिकवता आलं पाहिजे ना त्यांचं प्रेम. आजी, होईल तिला सवय. डोंट वरी. अगं ते डोंट वरी वगैरे सगळं ठीक आहे, पण इथेही ती किती उशिरा यायची ना. आणि कसल्या तिच्या त्या मैत्रिणी, भडक लिपस्टिक लावणाऱ्या आणि ते केस रंगवलेल्या. हो, तिथे हे सगळं चालायचं नाही ना. अहो कसा संसार करेल होती. करेल, शिकेल. आणि अहो त्या घरात माणसं देखील किती आहेत ना. आजी, सवय होईल तिला. देव जाणे. तिचं ना काही सांगताच यायचं नाही. अगं तू नसत्या शंका कुशंका कशाला काढतेस आता? तुम्हाला माहितीये ना आपली मोनिका कशी आहे ती. ही रात्री तिथे सुद्धा उशिरा गेली तर. तिथे सगळ्यांच्या सतत नजरा असणार तिच्यावर. आणि एक प्रश्न जास्तीचा विचारलेला आवडत नाही या पोरीला. आजी, हा बघ, हा फोटोही छान आहे ना. वा, आज आपल्यात आप्पा नाहीत, नाहीतर हा समोसा काही मला त्याने खाऊ दिला नसता. पित्त दोष असताना असे तळकट पदार्थ कसे रे खाता तुम्ही, असं म्हटलं असतं ना तू. हो तर आयुर्वेदाचार्यांपुढे हे असलं काही खायची कोणाची हिंमत तरी होती का? हा, हो का? तरी बरं चोरून चोरून खायचं सगळं. आई, अगं खाऊ देत ग. नानू मामाने किती काम केलं लग्नात, हो की नाही? मग अरे मी नसतो तर एक काम नीट झालं नसतं, सांगतोय. अरे माहितीये, म्हणूनच ठेवली ना पार्टी. श्रमपरिहार तूच करायचा. आम्ही कुठे काय केलं लग्नात? सगळं तूच केलंस बाबा. मोनिका, तुझी बहीण मात्र कामसू आहे. मी बघत होते ना, काय काम करत होती ती पटापट. माझ्यापेक्षा हो, म्हणजे ती खूप छान मॅनेज करते सगळं. अरे सगळं मॅनेज येईल तो नगरसेवक एकदम आपल्या घरचा आहे. अरे वा, धमाल चालली सगळी. हो, आपली तर नेहमीच धमाल चाललेली असते, हो की नाही? अरे बरं झालं दादा तू आलास. हे कुठे मधू काका? नाही, तो आहे दुकानातच आहे. मी जरा बाहेर पडलो, काम होतं ना. एक ते नगरसेवक आहे, ते सगळं मॅनेज करायचं होतं. हो का? ते काही नाही, आत्ताच्या आत्ता जा आणि त्यांना बोलावून आण. वा, सगळे मजा करतायत आणि तो एकटा दुकानात बसलेला आहे. आलो माई, आलो. हे घ्या. खा बाबा खा. खरं म्हणजे संत्या आणि प्लायवूडलाही बोलवायला हवं होतं. त्यांनी किती मदत केली तुझ्या लग्नात. हो ना. नाही वहिनी, मी विसरलो. तुझं काय नेहमीच आहे मोहन. अरे हे मोनिका, हा तू काही खात का नाहीयेस? आणि माझं लक्ष आहे तुझ्याकडे. तू सामोसा घे आधी. खा.
डाएट वगैरे चालू आहे तुझं हं? नाही नाही डाएट वगैरे नाहीये पण नकोय मला हे सगळं. विक्रांत तू भरव तिला म्हणजे खाईल ती नीट. काय लग्नात घास भरवलात ना एकमेकांना, मग आता सामोसा भरवा, आपल्याकडे काय सगळं चालतं. ते भरव ना, भरव भरव. कम ऑन विक्रांत. विक्रांत भरव ना. विक्रांत अरे आग्रह कर ना तिला. हो ना, खा असं प्रेमाने. अरे आम्ही आहोत म्हणून लाजतोयस. आणि हे तू लाजायचं नसतं, नवऱ्या मुलीने लाजायचं असतं, कळलं ना. अरे क्या आता एक काम कर, तो उरलेला समोसा आहे ना तो तू खाऊन टाक. उष्टा. नाही मला नकोय, मी ऑलरेडी एक खाल्लाय. अरे हिशेब कसले करतोय, खा पटकन. हा चल म्हणजे एक होऊन जाऊ दे, गाणं छान मस्त. गाणं मी? अरे come on यार, गीता यार. चल काय गीता, अगं दळव्यांची गाणं कोकळे असतो. चल चल चल. हा, हा. हसू नका. दिल है कि मानता नहीं, दिल है कि मानता नहीं. क्या हरकत बघ, हरकत बघ. काय हा पुढचं तर म्हणू दे. मुश्किल बड़ी है रस्म मोहब्बत, ये जानता ही नहीं. बर बर बर. आई तुझी परमिशन असेल तर जरा सगळ्यांना नाचू दे ना. अरे वा, सगळं मला विचारूनच करता तुम्ही. नाचावंसं वाटतंय, नाचा. साठी बनून मजनू माग आलो या. आनं उडतंय मुंगाट, पळतंय झिंगाट, रंगात आलं या. झालंय झिंग 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 झिंगाट, झिंग 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 झिंगाट, झिंग 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 झिंगाट, झिंग 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 झिंग. झालं झिंग 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 झिंग.
अग समद्या जोरात मेलय जोरात रंगात आलं या झालंय झिंग 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 आज काय मज्जा आली. धम्माल नाचला तुम्ही. आई बघत होत्या. हो का? माझं लक्ष नव्हतं. हो म्हणजे मांजर जसं डोळे मिटून दूध पितं तसं ना. बरं जाड पांघरून हवं की पातळ? दे कुठलंही दे. आणि हे काय तुम्ही अजून कपडे नाही बदलले? नाही मी जरा जाऊन येतो. कुठे? अगं हा गेलो आणि हा आलो. पण नका ना जाऊ. अगं काय होत नाही का. मला सांग आई झोपली म्हणजे गेली तिच्या खोलीत? हो हो इतकी वर्ष झाली त्या गोष्टीला तरी मला आईंची भीती वाटते हो. आठवतंय ना तुम्हाला? तुमच्या या अशा वागण्यामुळे त्या संतापून आपल्याला घराबाहेर काढायला निघाल्या होत्या. आता विषाची परीक्षा कशाला. नका ना जाऊ. मी आलो आणि 5 मिनिटात कर. तू झोप मी आलो. अहो पण अहो अगो बाई आता बोला. एकच मिनिट डॉक्टर. सिस्टरकडनं फॉर्म घेतलाय भरतच होते. थोडासा राहिला. हा झालं. नक्की नाव काय तुमचं? नाही म्हणजे मोनिका देशपांडे. मोनिका देशपांडे. अच्छा अच्छा बोला. डॉक्टर मला हे मूल नकोय. कारण तुम्हाला तरुण मुलींना हा सगळा खेळ वाटतो का? डॉक्टर हा माझा डिसिजन आहे. बाळाच्या आईचा. एवढं पुरेसं नाहीये का? अर्थातच नाही. मला कारण कळलं पाहिजे. मूल नको असणं हा गुन्हा नाहीये. मूल नको असेल तर मुळात ते जन्माला येऊ नये याचीच काळजी घेतली पाहिजे. मूल नको असणं हा गुन्हा नसेल पण जीव निर्माण झाल्यानंतर तो नको असणं हा गुन्हा आहे. एक मिनिट डॉक्टर. मी इकडे तुमची मदत घ्यायला आली आहे कारण तुम्ही या सगळ्यासाठी क्वालिफाईड आहात. तुम्ही बाकीच्या चौकशा कशाला करताय? मी ज्या कामासाठी इकडे आले ते काम तुम्ही मला करून द्या ना. आणि त्या कामाची फी सुद्धा मी तुम्हाला देणार आहे. सो सिस्टर सिस्टर नीट माहिती न घेता तुम्ही फॉर्म देता कसा पेशंटला? सरकारी मान्यता असलेलं क्लिनिक असलं तरीही इल्लीगल गोष्टी होत नाही तिथं. याची कल्पना दिली नाहीत का तुम्ही? सॉरी मॅडम. या आता. मिसेस देशपांडे तुम्ही ठरवून काही होत नाही. तुमच्या मिस्टरांची आणि तुमच्या घरच्यांची कन्सेंट असल्याशिवाय तुम्ही कोणताही निर्णय घेऊ शकत नाही. पुन्हा माझ्या क्लिनिकमध्ये पाऊल टाकू नका.